भारत मेरी शान है तू, भारत मेरी जान। ज्योती सुधीर खेळकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला सर्व नेत्यांनी, त्यामध्ये आदरणीय घनश्यामांना, राहुलदादा, राजूदादा, बाळासाहेबजी नाटा, अण्णासाहेब शेलार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली। प्रथमतः मी त्या सर्वांची मनापासून आभारी आहे। आदरणीय अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी श्रीगोंदा नगर परिषदेची ही लढाई लढू इच्छिते। मी अध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना अध्यक्षपदाचं नेतृत्व करण्याची संधी मला या नेत्यांनी दिली। हे करत असताना जे 22 उमेदवार माझे आहेत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे, ज्यांना हे सर्व नेते नगरसेवक पदाची उमेदवारी घोषित करतील, मी जाहीरपणे सांगू इच्छिते की फक्त मीच नव्हे, माझे 22च्या 22 नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून येण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे। श्रीगोंदा शहराबाबतीत जर बोलायचं झालं तर जास्त काही मला बोलायची गरजच नाही, कारण सर्वांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी श्रीगोंदा शहराची झालेली दुरावस्था पाहिलेलीच आहे। श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असणार आहे। श्रीगोंदा शहराला बारामती शहर बनवायचं आहे। ज्यावेळी अजितदादा श्रीगोंदा शहरात येतील त्यावेळेस निश्चितच मी बारामतीमध्ये आलो की काय हा भास त्यांना मी करून देणार आहे। आणि हे करत असताना मला सर्व नेत्यांनी, ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन मी हे सर्व काम करणार आहे। त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। निवडून आल्यानंतर श्रीगोंदा शहराच्या सुरुवातीलाच जे काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, जी काही पाण्याची दुरावस्था आहे, जे पाणी आपल्याला पिण्यासाठी येत आहे ते काय माध्यमाचं आहे सगळ्यांना माहीत आहे। पाणी असतील, लाईट असेल, सगळ्यात महत्त्वाचं असेल तो सरकारी दवाखाना, जिथे माझ्या गोरगरीब माता भगिनींना, माझ्या वडीलधारी लोकांना खरोखर ही न परवडणारी जे काही हॉस्पिटल आहेत त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं, परंतु तिथे गैरसोय आहे। शेजारूनच जाताना सर्वजण ज्ञात होतात की हे सरकारी हॉस्पिटल आहे, कारण तिथलची जी काही दुर्गंधी आहे ती सांगून देते की इथे काय चाललेलं आहे आणि तिथे कुठल्याही व्यवस्थित सुविधा नाही आहेत। आणि त्यामुळे नगरसारख्या शहरामध्ये, बारामतीसारख्या शहरामध्ये, पुण्यामध्ये आपल्या गरिबांना जावं लागतं आणि ते थांबवण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे। असे अनेक कामं आहेत की जे मला माझ्या या कार्यकाळामध्ये मार्गी लावायचे आहेत। हे करत असताना मला सर्व माझ्या मतदारांची साथ नक्कीच लाभणार आहे आणि येणारी निवडणूक ही माझी नसून सर्व जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे। त्यामुळे विजयाचा गुलाल निश्चितच मला आणि माझ्या 22 उमेदवारांना, माझ्या सर्व नेत्यांना मिळणार आहे, हे मी इथे जाहीरपणे सांगू इच्छिते। जी निवडणूक आता होणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी निश्चितच बहुमताने विजयी होणार आहे माझ्या 22 उमेदवारांना घेऊन। आणि यासाठी मला तुम्हा सर्वांची, सर्व मतदारांची, माझ्या माता भगिनींची गरज आहे। मी तुमची एक मुलगी म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून मी आपणाला जाहीरपणे मदत मागत आहे। आपण निश्चितच मला साथ द्याल अशी मी इथे इच्छा व्यक्त करते। थांबते। रामकृष्ण।